नमस्कार मंडळी. तुम्हाला वाटेल कुठेतरी दूर जगात युद्ध सुरू आहे, आपलं काय जातंय. पण थांबा, त्याचा थेट फटका आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बसतोय. कसा? चला आज आपण हेच समजून घेणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की हजारो किलोमीटर दूर चाललेल्या युद्धाचा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर इतका गंभीर परिणाम कसा होऊ शकतो. म्हणजे हे सगळं कनेक्शन आहे तरी कसं. चला हेच कुठं आज आपण सोपं करून समजून घेऊया. अच्छा, तर या सगळ्याची सुरुवात होते एका जागतिक ठिणगीने. झालंय काय की इराण, इराक, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू झालाय. आणि याचा सगळ्यात पहिला परिणाम कशावर झाला असेल तर तो म्हणजे जागतिक व्यापार मार्गांवर. सगळं काही ठप्प झालंय. आणि या जागतिक घडामोडीचा पहिला फटका बसलाय तो आपल्या भारताच्या बंदरांना. म्हणजे निर्यात तर थांबली, पण जो माल निर्यातीसाठी ऑलरेडी पोहोचला होता तो तसाच तिथे अडकून पडलाय. आणि इथूनच सगळी गडबड सुरू झाली. या सगळ्यामुळे झालंय काय की सगळी निर्यात थांबलीय. आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो आपल्या शेतमालाला. म्हणजे विचार करा, जी द्राक्ष, कांदा, केळी परदेशात विकायला जाणार होती तो सगळा नाशवंत माल आता बंदरांवर पडू नये. आता ही समस्या किती मोठी आहे याचा तुम्हाला अंदाज या आकड्यावरून येईल. सध्या JNPT बंदरावर 1000पेक्षा जास्त कंटेनर्स अडकून पडले आहेत. हो, तब्बल 1000. केवढा मोठा आकडा आहे हा. आता प्रश्न येतो की या 1000 कंटेनर्समध्ये आहे तरी काय. तर यात आहे आपला शेतमाल, द्राक्ष, कांदा, केळी आणि बाकीचा भाजीपाला. आणि सगळ्यात मोठी काळजीची गोष्ट म्हणजे हा सगळा माल नाशवंत आहे. तो फार काळ टिकू शकत नाही. म्हणजे नुकसान तर होणारच. बरं, हा सगळा माल कुठे चालला होता? तर मुख्यत्वे करून आखाती देशांमध्ये. म्हणजे बघा, केळी जात होती इराण आणि इराकला, तर द्राक्ष आणि कांद्यासारखा माल दुबई, कतार, ओमान या देशांमध्ये. पण आता या युद्धामुळे हे सगळे रस्तेच बंद झाले आहेत. पण गोष्ट इथेच थांबत नाही. हे संकट आता बंदरांवरून पुढे सरकून थेट आपल्या गावात शेतकऱ्याच्या दारात पोहोचलं आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा आता एक नवीनच संकट उभं राहिलंय. एकट्या सांगली जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तरी परिस्थिती किती गंभीर आहे हे कळेल. जवळपास 350 कंटेनर्स कोल्ड स्टोरेजमध्ये अडकलेत आणि 300 कंटेनर्स मुंबईच्या पोर्टवर. याचा अर्थ काय? तर कोल्ड स्टोरेज पूर्णपणे भरले आहेत. नवीन माल ठेवायला जागाच उरलेली नाही. आणि हे आकडे म्हणजे काय? तर सांगलीची तब्बल 15,000 टन द्राक्ष आखाती देशांच्या बाजारात पोहोचू शकलेली नाहीत. तुम्हीच विचार करा, 15,000 टन. या मालाची किंमत आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान किती मोठं असेल. आणि ही कहाणी फक्त सांगलीची नाहीये. सोलापूरमध्ये पण तीच परिस्थिती आहे. तिथेही निर्यातीसाठी तयार असलेली 400 टनांपेक्षा जास्त द्राक्ष अडकून पडली आहेत. म्हणजे हे संकट आता एका जिल्ह्यापुरतं राहिलेलं नाही, ते संपूर्ण महाराष्ट्रात पसरलंय. आता या सगळ्याचा परिणाम काय होतोय? तर बळीराजावर थेट आर्थिक संकट कोसळलं आहे. म्हणजे शेतकऱ्यासाठी आणि व्यापाऱ्यासाठी ही फक्त माल अडकण्याची गोष्ट नाहीये, तर त्यांच्या पोटापाण्याचा, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय होतीये माहितीये? जो एक्सपोर्ट क्वालिटीचा म्हणजे सर्वोत्तम दर्जाचा माल तयार केला होता तो आता स्थानिक बाजारात अगदी कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कारण दुसरा काही पर्यायच नाहीये. सोलापूरच्या एका शेतकऱ्याची ही प्रतिक्रिया ऐकली की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. ते म्हणतात, आधीच लहरी हवामान आणि पावसाने आमचं कंबरडं मोडलं होतं आणि आता जे काही पीक वाचवलं होतं ते या युद्धामुळे अडकलंय. आमचं खूप मोठं नुकसान होतंय. त्यांच्या या बोलण्यातून त्यांची हतबलता आणि दुःख स्पष्ट दिसतंय. तर मग पुढे काय? हे सगळं नेमकं घडलं कसं? चला, ही संपूर्ण साखळी आपण एकदा सोप्या भाषेत समजून घेऊया की कसं एक जागतिक युद्ध आपल्या शेतकऱ्यासाठी संकट बनून उभं राहतं. ही परिणामांची साखळी बघा कशी आहे. सगळ्यात आधी जागतिक युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे काय झालं तर निर्यातीवर बंदी आली. मग आपला शेतमाल बंदरांवर अडकला. त्यामुळे स्थानिक बाजारात मालाचा पुरवठा वाढला आणि भाव कोसळले. आणि या सगळ्याचा शेवट काय? तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान. हे सगळं पाहिल्यावर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की आपली शेती जेव्हा इतक्या दूरच्या जागतिक घटनांवर अवलंबून असते तेव्हा ती खरंच किती सुरक्षित आहे. यावर विचार करण्याची आज खरंच गरज आहे.